नमस्कार मित्रांनो. आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात. काही माणसं ही आपल्याला प्रेम देतात, आधार देतात, आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात. पण काही माणसं ही अशी असतात, जी दिसायला आपल्या जवळची असतात, पण हळूहळू आपला आनंद, आपली मनःशांती आणि आपला आत्मविश्वास हिरावून घेतात. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण अनेकदा स्वतःलाच विसरून जातो. प्रत्येक नातं हे जपायचं असतं, खरं आहे. पण प्रत्येक नातं टिकवायचंच असतं, असं नाही. कधी-कधी स्वतःसाठी काही लोकांपासून अंतर ठेवणं हेच मोठं शहाणपणाचं असतं. आज आपण अशाच 10 प्रकारच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यापासून योग्य अंतर ठेवणं हे आपल्या आयुष्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. चला तर मग झटपट पाहूया कोण आहेत ती लोकं. पहिला पॉइंट म्हणजे सतत नकारात्मक विचार करणारे लोक. अशा लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त समस्या दिसतात. जर तुम्ही एखादं नवीन काम सुरू करायचं ठरवलं, तर ते म्हणतील, "तुझ्याकडून हे नाही होणार. लोक काय म्हणतील? धोका आहे, करू नकोस." त्यांचं जगच भीतीचं आणि शंकेने भरलेलं असतं. हळूहळू त्यांच्या नकारात्मक विचारांचा परिणाम हा आपल्या मनावरही होऊ लागतो. मित्रांनो, नकारात्मक लोकांवर राग करू नका, पण त्यांच्या नकारात्मकतेला आपल्या मनात जागा देऊ नका. कारण जसं चांगल्या सुगंधाचा परिणाम आपल्या मनावर होतो, तसंच नकारात्मक वातावरणाचाही परिणाम हा आपल्या विचारांवर होतो. म्हणून अशा लोकांपासून लांब राहा. दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे तुमच्या यशावर जळणारे लोक. खरा माणूस तोच जो तुमच्या यशामध्ये मनापासून आनंद मानतो. पण काही लोक हे असे असतात, जे तुमच्या चेहऱ्यावर हसतात, पण मनातून तुमच्या प्रगतीचा हेवा करतात. ते तुमचं कौतुक करण्याऐवजी तुमच्या चुका शोधतात आणि तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा, जो व्यक्ती तुमच्या आनंदात आनंदी होत नाही, तो तुमच्या दुःखातही खरा साथीदार असू शकत नाही. तिसरा प्रकार म्हणजे सतत खोटं बोलणारे लोक. विश्वास हा नात्याचा पाया असतो. एकदा का विश्वास तुटला, की नातं टिकवणं हे खूप अवघड होतं. खोटं बोलणारी माणसं ही सुरुवातीला लहान लहान गोष्टी लपवतात. लहान लहान गोष्टींमध्ये खोटं बोलतात. पण नंतर त्यांची ती सवयच बनते आणि मग अशा लोकांमुळे आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते आणि नात्यांमध्ये शांतता राहत नाही. म्हणूनच सत्य कटू असलं तरी ते स्वीकारणं हे जास्त चांगलं असतं. चौथ्या प्रकारची लोक म्हणजे फक्त स्वार्थासाठी जवळ येणारी लोक. मित्रांनो, तुम्हीही पाहिलं असेल, काही लोकांना तुमची आठवण ही फक्त जेव्हा त्यांना गरज असते तेव्हाच येते. काम झालं की ते पुन्हा गायब होतात. अशा लोकांसाठी तुम्ही कितीही केलं तरी ते त्यांना कमीच वाटतं. खरं नातं तेच असतं, जे गरजेच्या वेळीही सोबत उभं राहतं. फक्त गरज असेल तेव्हाच जवळ येणाऱ्या लोकांपासून थोडंसं अंतर ठेवायला शिकायला हवं. पाचव्या प्रकारची लोक म्हणजे सतत अपमान करणारे लोक. काही लोक हे मस्करीच्या नावाखाली सुद्धा तुमचा आत्मसन्मान दुखावतात. ते वारंवार तुमच्या चुकाच काढतात. तुमच्या भावना त्यांच्यासाठी महत्वाच्या नसतात. मित्रांनो, प्रेम असलेल्या नात्यात आदर असणं हे खूप महत्वाचं आहे आणि जिथे आदर नाही, तिथे नातं जास्त काळ टिकू शकत नाही किंवा टिकूनही ते आनंद देऊ शकत नाही. सहाव्या प्रकारचे लोक म्हणजे सतत तक्रारी करणारे लोक. काही लोकांना आयुष्यामध्ये चांगलं काही दिसतच नाही. त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीची तक्रार असते. मग ते हवामानापासून लोकांपर्यंत आणि नशिबापासून परिस्थितीपर्यंत. आणि अशा लोकांसोबत जास्त वेळ घालवला तर आपलं मन सुद्धा नकळत दुःखी होऊ लागतं. नकारात्मक विचार करू लागतं. म्हणून शक्य तितकं सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा. सातव्या प्रकारची लोक म्हणजे तुमच्या स्वप्नांची थट्टा करणारी लोक. प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात ही एका छोट्या स्वप्नापासून होते. पण काही लोक तुमच्या स्वप्नांवर हसतात. ते म्हणतात की तुझ्याने नाही होणार. तू एवढं मोठं स्वप्न कसं काय पाहू शकतोस? पण मित्रांनो, जर प्रत्येकाने दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं असतं, तर जगात एकही मोठा शोध लागला नसता. म्हणून तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. आठवं प्रकारचे लोक म्हणजे सतत इतरांची निंदा करणारी लोक. ज्या व्यक्तीला दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्यामध्ये आनंद मिळतो, ती व्यक्ती उद्या तुमच्याबद्दलही तसंच बोलू शकते. अशा लोकांमुळे नात्यांमध्ये विश्वास राहत नाही आणि मनामध्ये कायम असुरक्षितता निर्माण होते आणि म्हणूनच अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवणं हेच शहाणपणाचं आहे. नवव्या प्रकारची लोक म्हणजे तुमच्या मनःशांतीचा आदर न करणारी लोक. मनःशांती ही पैशापेक्षा मोठी संपत्ती आहे. जर एखाद्या व्यक्तीमुळे तुम्ही सततच तणावात राहत असाल, सतत दुःखी राहत असाल, जर एखाद्या नात्यामध्ये तुम्हाला कायम स्वतःला सिद्ध करावं लागत असेल, तर अशा नात्याचा विचार हा पुन्हा एकदा करायला हवा. कारण नातं हे आपल्याला शांतता देणारं असावं. सतत त्रास, सतत दडपण देणारं, सतत चुका काढणारं असं नसावं. 10व्या प्रकारची लोक म्हणजे तुम्हाला स्वतःपासून दूर नेणारे लोक. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. काही लोकांसोबत राहता राहता आपण स्वतःलाच विसरून जातो.
आपले छंद, आपली स्वप्न, आपला आनंद, आपला आत्मसन्मान सगळं कुठेतरी हरवून बसतो. आणि एक दिवस आरशात स्वतःकडे पाहून हा प्रश्न पडतो, की मी आधीसारखा का राहिलो नाही? किंवा मी आधीसारखी का राहिली नाही? मित्रांनो, जे नातं तुम्हाला स्वतःपासून दूर नेतं, ते नातं कितीही जुनं असलं तरी त्याचा विचार करणं गरजेचं असतं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी दूर जाणं म्हणजे नातं तोडणं असं नसतं. कधी-कधी काही लोकांपासून अंतर ठेवणं हे स्वतःला वाचवण्यासाठी आवश्यक असतं. आपण अनेकदा फक्त नातं टिकण्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध जगत राहतो. आपल्याला त्रास होतो, मन दुखावतं, पण तरीही आपण गप्प राहतो. कारण आपल्याला वाटतं, की लोक काय म्हणतील? इतक्या वर्षांचं नातं आहे, ते कसं तोडायचं? किंवा कदाचित एक दिवस ही व्यक्ती बदलेल. पण मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती बदलतेच असं नाही. काही लोकांना कितीही प्रेम दिलं, कितीही वेळ दिला आणि कितीही समजून घेतलं, तरी ते तुमची किंमत ओळखत नाहीत. आणि अशा वेळी स्वतःला हरवण्यापेक्षा थोडंसं मागं येणं हे जास्त शहाणपणाचं असतं. लक्षात ठेवा, तुमचं चांगलं मन, तुमची सहनशीलता आणि तुमचं प्रेम ही तुमची ताकद आहे. पण कोणीतरी त्याचा गैरफायदा घेत असेल, तर तिथे मर्यादा आखणंही तितकंच महत्वाचं आहे. कारण प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःच झुकत राहिलात, तर एक दिवस तुमचं अस्तित्वच हरवून बसेल. आणखी एक गोष्ट, जगात अशी अनेक माणसं आहेत, जी तुमच्यावर मनापासून प्रेम करतील, तुमचा आदर करतील आणि तुमच्या यशामध्ये आनंद मानतील आणि तुमच्या दुःखात तुमच्या सोबत उभी राहतील. म्हणून फक्त चुकीच्या माणसांना धरून ठेवण्यासाठी योग्य माणसांना आपल्या आयुष्यात येण्यापासून रोखू नका. मित्रांनो, कधी-कधी आयुष्यातील सर्वात सुंदर बदल हा नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात येण्यामुळे होत नाही, तर काही चुकीच्या लोकांपासून दूर गेल्यामुळे होतो. आणि शेवटी, फुलं जशी कोमेजलेली पानं स्वतःपासून अलग करतात, तसंच माणसानेही मनःशांती हिरावून घेणाऱ्या लोकांपासून योग्य अंतर ठेवायला शिकलं पाहिजे. कारण स्वतःला जपणं हा स्वार्थ नसून, तर ती स्वतःवर केलेली सर्वात सुंदर कृपा असते. आणि म्हणूनच सगळ्यांना जवळ ठेवण्यापेक्षा योग्य लोकांना ओळखा, योग्य लोकांना जवळ ठेवणं हे जास्त महत्वाचं असतं. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाला सोबत घेऊन चालणं हे शक्य नसतं. काही लोकांना प्रेम द्यायचं असतं, काही लोकांना माफ करायचं असतं आणि काही लोकांपासून फक्त शांतपणे अंतर ठेवायचं असतं. लक्षात ठेवा, वाईट लोकांपासून दूर जाणं म्हणजे द्वेष करणं नाही. स्वतःच्या मनःशांतीला, आनंदाला आणि आत्मसन्मानाला महत्त्व देणं म्हणजेच स्वतःवर प्रेम करणं. आणि शेवटी एक सुंदर विचार, आयुष्यात कोणाला जवळ ठेवायचं आणि कोणापासून अंतर ठेवायचं हा निर्णयच आपल्या सुखी जीवनाचा पाया ठरतो. जर हा विचार मनाला स्पर्श करून गेला असेल, तर हा संदेश इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.